नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता येणारं सीझन जे आहे तर हे खरीप हंगामाचं सीझन आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता खरीप सीझनमध्ये कापूस पीक आहे, सोयाबीन पीक आहे किंवा इतर भाजीपाला पिकं याची शेतकरी जास्त लागवड करत असतात। पण त्यातील जे मुख्य पीक आहे, ज्याची जास्त प्रमाणात लागवड होते ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन पीक आहे। तर या दोन्ही पिके आपल्याला आज सोयाबीन पिकाविषयी माहिती घ्यायची आहे। कारण मार्केटमध्ये आता सोयाबीन पिकाचा विचार केला तर खूप जास्त कंपन्यांच्या, अनेक साऱ्या कंपन्यांचे जे वाहनं आहेत किंवा व्हरायटी आहेत या मार्केटमध्ये आता आलेले आहेत आणि बरेच कंपन्यांनी काही स्वतः रिसर्च करून व्हरायटी निर्माण केलेल्या आहेत आणि विद्यापीठांच्या सुद्धा नवीन नवीन व्हरायटी मार्केटमध्ये आलेल्या आहेत। पण आता एवढ्या व्हरायटींमधून आपल्याला नेमक्या कोणत्या व्हरायटीची निवड करायला पाहिजे किंवा आपल्याला कोणती व्हरायटी आहे जी की आपल्याला रोगांपासून संरक्षण करेल किंवा आपल्याला जास्त उत्पादन देईल, तर याच मुद्द्यांवरती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्यातील मित्रांनो, ह्या ज्या व्हरायटी आहेत यातील आपल्याला महत्त्वाच्या टॉप 5 व्हरायट्या कोणत्या आपण लागवड करावी किंवा पेरणी करावी याच्याबद्दल आपला हा व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, ज्या टॉप व्हरायटी आहेत ह्या आपल्याला त्याच्यामधील आपल्याला सर्वप्रथम आपल्याला ग्रीन गोल्ड कंपनीची 3344 व्हरायटीची निवड करायची आहे। आणि याचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे ह्या व्हरायटीची जी पानं आहेत तर निमुळत्या आकाराची आहेत आणि पानं निमुळत्या आकाराची असल्यामुळे आपल्या शेतामध्ये जास्त याचा दाटोळा निर्माण होत नाही। आणि याच्यामुळेच मित्रांनो, बुडापासून शेंड्यापर्यंत या व्हरायटीला शेंगा लागतात आणि या शेंगांमधील जे 60% पेक्षा जास्त ज्या शेंगा आहेत त्या 4 दाण्याच्या शेंगा असतात। मित्रांनो, हे ज्या व्हरायटीचं आणखी एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी मित्रांनो खोडकिडीला, त्यासोबत चक्रीभुंग्याला आणि येलो मोजॅक व्हायरसला बळी पडत नाही, म्हणजे रोगप्रतिकारक्षम वाण आहे या रोगांसाठी आणि किडींसाठी। त्याच्यासोबतच मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे खूप लवकर सुद्धा येत नाही आणि उशीर पण होत नाही। या व्हरायटीला एक मीडियम सेगमेंटची व्हरायटी आहे। सरासरी एक आपल्याला 95 ते 100 दिवसामध्ये ही परिपक्व होते व्हरायटी। त्यासोबतच परिपक्व झाल्यानंतर एखाद्या वेळेस शेवटी पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळं मित्रांनो सोयाबीन काढण्यासाठी उशीर होतो शेतकरी बांधवांना आणि अशा वेळेस काही व्हरायटीच्या शेंगा ह्या तडकत असतात, पण या व्हरायटीच्या शेंगा तडकत नाहीत। हे सुद्धा मित्रांनो आपल्याला म्हणजे आपल्या फायद्याचं आहे आणि त्याच्यामुळेच ही व्हरायटी सगळ्याच बाबतीत एक आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकते। आणि वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये मित्रांनो या व्हरायटीवरती रोग येत असतात, पण हिला कुठलंही वातावरण जरी असलं तर जास्त रोग निर्माण होत नाही, म्हणजे रोगांना सुद्धा ही रोगप्रतिकारक्षम व्हरायटी आहे। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हरायटी जर आपल्याला पेरणी करत असताना सरासरी एक आपल्याला 25 ते 30 किलो बियाणं पुरेसं आहे, पण आपल्याला जर याची लागवड करायची असेल टोकन पद्धतीने तर आपल्याला 15 ते 18 किलो बियाणाचं लागतं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे प्रमुख वैशिष्ट्य आहेत ह्या व्हरायटीचे आणि आपल्याला ही व्हरायटीची लागवड करून किंवा पेरणी करून आपण चांगले उत्पादन या व्हरायटीपासून मिळवू शकतो। मित्रांनो, दुसरी जी व्हरायटी आहे आपल्याला या 5 व्हरायटींपैकी दुसऱ्या क्रमांकाची व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये रुची कंपनीची MDS 2001 व्हरायटीची निवड करायची आहे। मित्रांनो, या व्हरायटीचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर ही व्हरायटी मित्रांनो एक आर्ली व्हरायटी आहे, लवकर येणारं वाण आहे। ज्या शेतकरी बांधवांना लवकर सोयाबीनचं हार्वेस्टिंग करायचे असे शेतकरी बांधव या व्हरायटीची निवड करू शकतात। सरासरी एक 90 ते 95 दिवसामध्ये ही व्हरायटी परिपक्व होते आणि या व्हरायटीला एक 40 दिवसाच्या दरम्यान फुलं लागतात आणि लवकर फुलं लागल्यामुळं या व्हरायटीच्या शेंगा लवकर परिपक्व होतात। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, ही व्हरायटीची जी उंची आहे म्हणजे सरासरी एक 3 फुटापर्यंत हाईट होते आणि चांगलं उत्पादन देते, रोगाला बळी पडत नाही जास्त। चक्रीभुंगा, येलो मोजॅक व्हायरस किंवा खोडकीड या रोगांना सुद्धा ही बळी पडत नाही। मित्रांनो, सरासरी एक या व्हरायटीची आपल्याला लागवड करत असताना 25 ते 30 किलो बियाणं पुरेसं आहे आणि टोकन पद्धतीने सुद्धा या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी आपल्याला इथं 15 ते 18 किलो बियाणं इथं पुरेसं आहे। मित्रांनो, या व्हरायटीचं उत्पादन आपण सरासरी 10 क्विंटलपर्यंत घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन मित्रांनो 12 ते 15 क्विंटलपर्यंत सुद्धा या व्हरायटीचं मिळतं। कधी कधी शेत आपलं पाणी धरणारी जमीन असेल किंवा भारी जमीन असेल, अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस जास्त झाला तर काही व्हरायट्यांना तो सहन होत नाही, पण ह्या व्हरायटीमध्ये कितीही पाऊस पडला तरी सुद्धा या व्हरायटीचं आपलं काही नुकसान होत नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, आपण या टॉप 5 मध्ये ही व्हरायटी 2 नंबरला ठेवलेली आहे आणि या सुरुवातीच्या 2 व्हरायट्या ज्या आहेत तर अतिशय चांगल्या व्हरायट्या आहेत। मित्रांनो, आता मार्केटमध्ये किंवा काही आता राऊरी कृषी विद्यापीठाच्या 3-4 व्हरायट्या विकसित झालेल्या आहेत मागच्या 3-4 वर्षामध्ये। या व्हरायट्या मित्रांनो उत्पादनाला चांगल्या होत्या, पण आता आमच्या भागामध्ये तर मागच्या 2 वर्षामध्ये अतिशय जास्त या व्हरायटीवरती रोग आलेला आहे। येलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव खूप जास्त झालेला आहे, त्यासोबतच खोडकिडीला आणि चक्रीभुंग्याला खूप जास्त या बळी पडत आहेत व्हरायट्या। त्याच्यामुळे मित्रांनो, आपण ह्या 5 टॉप व्हरायट्यांमध्ये आपण राऊरी कृषी विद्यापीठाच्या कुठलीही व्हरायटी आपण याच्यामध्ये घेतली नाही। आता काही भागामध्ये उत्पादन चांगलं देऊ शकते, पण ज्यांना या व्हरायटीचा अनुभव आहे तर ह्या
राहुरी कृषी विद्यापीठाच्या व्हरायटीची तुम्ही पेरणी किंवा लागवड करू शकतात. पण आमच्या भागामध्ये मित्रांनो याला खूप जास्त नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्याच्यामुळे आपण ही व्हरायटी रेकमेंड करत नाहीये. या 2 व्हरायट्या अतिशय चांगल्या आहेत माझ्या अनुभवानुसार, त्याच्यामुळे या 2 व्हरायट्या आपण टॉप 2 मध्ये घेऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जबलपूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं JS 9305 वाण याची निवड करायची आहे. आता या वाणाचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर ते त्याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे मित्रांनो ही सुद्धा आर्ली सेगमेंटची व्हरायटी आहे. लवकर वाण येतं हे, म्हणजे एक 90 ते 95 दिवसामध्ये या व्हरायटीच्या शेंगा परिपक्व होतात. आपण लवकरच या व्हरायटीची हार्वेस्टिंग करू शकतो. आणि दुसरं म्हणजे ही जी व्हरायटी आहे मित्रांनो कमी पाण्यावरती येते ही व्हरायटी. एखाद्या वेळेस जर लागवड केल्यानंतर पाऊस पडत नाही, म्हणजे शेतकरी बांधवांना काही पाण्याची उपलब्ध नसते किंवा कधी कधी पाऊस लांबतो, पावसाचा खंड पडतो, अशा परिस्थितीमध्ये 1 ते 2 पाणी जरी दिले आपण हिला उपलब्ध जर झाले तरीसुद्धा या व्हरायटीच्या शेंगा परिपक्व होतात आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सुद्धा व्हरायटी जास्त रोगाला बळी पडत नाही. त्यासोबतच या व्हरायटीला मुळकूज रोगासाठी रोगप्रतिकारक्षम वाण आहे मुळकूज रोगासाठी. त्यासोबतच जैविक ताण सहन करते ही व्हरायटी. फांद्या आणि शेंगा म्हणजे चमक चांगली आहे या व्हरायटीच्या पानावरती, फांद्यावरती आणि शेंगावरती. त्यासोबतच मित्रांनो ही व्हरायटीचं उत्पादन सुद्धा आपण एक 12 ते 15 क्विंटलपर्यंत घेऊ शकतो. पेरणीसाठी आणि टोकन पद्धतीने लागवडीसाठी सुद्धा अतिशय चांगली व्हरायटी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही तिसऱ्या क्रमांकाची व्हरायटी आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठानं विकसित केलेलं MEUS 612 हे वाणाची निवड करायची आहे. आता मित्रांनो हे जे वाण आहे 612 हे वाण आपण दोन्ही ठिकाणी याचा वापर पेरणी करू शकतो, म्हणजे बागायती जमिनीसाठी सुद्धा आणि कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा या वाणाची आपण पेरणी करू शकतो. हे जे वाण आहे मित्रांनो अतिशय चांगलं वाण आहे, रोगांना बळी पडत नाही. सरासरी 10 क्विंटल उत्पादन तुम्हाला या व्हरायटीचं मिळतंच. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस तुमच्याकडं पाणी जर उपलब्ध असेल आणि तुम्ही जर व्यवस्थापन चांगलं केलं तर 10 क्विंटल पेक्षाही जास्त उत्पादन या व्हरायटीचं मिळतं. पण सरासरी एक आपण हिचं 10 क्विंटल उत्पादन पकडू शकतो. ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीच्या शेंगा ज्या आहेत तर 3 दाण्याच्या शेंगा जास्त आहेत या व्हरायटीमध्ये. सरासरी एक 2.5 ते 3 फुटापर्यंत उंची होते ह्या व्हरायटीची. त्यासोबतच खोडकिडीला, येलो मोजेक व्हायरसला आणि चक्रीभुंग्याला बळी पडत नाही आणि अतिशय चांगली वाण आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे चौथ्या क्रमांकाचं वाण आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाला आपण जी व्हरायटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये JS 335 जबलपूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे. जुनं वाण आहे मित्रांनो, पण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केली जाते तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त या वाणाची निवड शेतकरी करत असतात. कारण हे जे वाण आहे मित्रांनो जुनं जरी वाण असलं तर रोगांना जास्त बळी पडत नाही. त्याच्यानंतर कोरडवाहू जमिनीवरती सुद्धा या वाण चांगलं उत्पादन देतं. आणि मागच्या आता 2-3 वर्षामध्ये जर बघितलं तर ज्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा म्हणजे त्यांना रोगाला जास्ती बळी पडायला. पण ही जी व्हरायटी आहे एकदम अतिशय चांगली आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी जास्त असते, म्हणजे ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे सोयाबीनचं, असे शेतकरी दुसऱ्या व्हरायट्यांना खर्च जास्त होतो, म्हणजे फवारण्याचा खर्च असेल. त्याच्यामुळे मित्रांनो ही जी व्हरायटी आहे हिला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे इथं JS 335ची पेरणी शेतकरी बांधव इथं करून चांगलं उत्पादन मिळू शकतात. सरासरी 10 क्विंटलपर्यंत या व्हरायटीचं उत्पादन मिळतं. चक्रीभुंगा, खोडकीड आणि येलो मोजेक व्हायरसला ही व्हरायटी बळी पडत नाही. मित्रांनो अशा पद्धतीने या पूर्ण 5 व्हरायटी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. मित्रांनो ह्या ज्या 5 व्हरायटीची निवड करत असताना याच्यामध्ये सुरुवातीच्या 3 ज्या व्हरायटी आहेत तर या पेरणीसाठी आणि टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी याची निवड करू शकतो. आणि ज्या 2 ज्या व्हरायट्या सांगितल्या 612 आणि 335 JS 335 या 2 व्हरायटीची पेरणी करण्यासाठी चांगल्या आहेत. आणि कोरडवाहूसाठी आणि पाणी असलं बागायतीसाठी तरीसुद्धा या व्हरायटीची आपण निवड करू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. आपल्या जर चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, नमस्कार.